पळी तेल टाकून घेतल्याच्या नंतर इथं हा रवा याच्यामध्ये टाकून घेऊन भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा 10 ते 12 मिनिट छान असा मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित रवा भाजून घेतलेला आहे, काढून घेऊया। फोडणी घालतोय ते 1 पळी तेल टाकून घेतलेला आहे, तेलामध्ये परतून घ्यायचे। फोडणी टाकून घेणार, जिरे आणि मोहरी साधारण पाव चमचा आपण टाकून घेतलेली आहे। फोडणीसाठीच मिरची टाकायची, मिरची कांदे मीडियम साईजचे कट करून याच्यात ऍड केलेले आहेत। हिरवी मिरची इथं मी 6 ते 7 टाकलेली आहे। एक छोटा टमाटर असा कट करून घेतलेला आहे, तर थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया। थोडी हळदी पावडर टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, 2 चुटकी हिंग टाकून घेतलेला आहे, पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे नाही, अर्धा चमचा धने आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, तर पाव चमचा बरोबर आपण टाकणार आहोत। आता हे 1 वाटी टाकले, आता ही दुसरी वाटी। तर पाणी खळखळ उकळलं की याच्यामध्ये पटकन झाकून घ्यायचं, म्हणजे काय उपीट पटकन असं शिजलं जातं। परतून घेतलेले शेंगदाणे या उपीटवर टाकून घेतल्याचं मऊसूत असं हे उपीट आपलं तयार झालेलं आहे।